लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. रिझन? लव्ह मॅरेज मध्ये धोका मिळू शकतो, पण अरेंज मॅरेज मध्ये आय थिंक सो इन माय वे की नाही मिळत. खाओ माँ कसम. जे धोका देतात त्यांच्यासाठी तुम्हाला काय 2 शब्द? जे धोका देतात त्यांच्यासाठी मी एवढं सांगेन की मलाही भेटलाय. सो असं मी सांगेन की माझं आयुष्य जे उद्ध्वस्त झालंय त्यावरून मी सांगेल की मी नाव घेईन त्या मुलाचं, की अनिकेत नाव आहे त्याचं. 7 वर्ष आम्ही रिलेशन मध्ये होतो. त्याच्यामुळे त्याने मला ट्रीट केला. ओके, त्याचं एक रिलेशन होतं बाहेर, त्यामुळे त्याने मला ट्रीट केला. कधी माहिती झालं की 7 वर्षानंतर मला समजला की त्याचं अफेअर आहे. आणि त्या मुलगीचा मला अजूनही कॉल येतो. तिने माझ्याकडून आय थिंक 4 दिवसापूर्वी माझ्याकडून तिने पैसे घेतले 700 रुपये. त्याच्या गर्लफ्रेंडने, माझ्या एक्सच्या. म्हणजे तुमच्या एक्सच्या गर्लफ्रेंडनं तुमच्याकडून 700 रुपये घेतले? भाई यहाँ पे क्या हो रहा भाई. या. कशासाठी घेतले आणि तिने कसे मागितले फर्स्ट? ओके, एक मिनिट इकडे. तिची ओळख कशी झाली? कॉलेज फ्रेंड आहे ती माझी. ती तुमची कॉलेज फ्रेंड आहे. आणि किची आणि तिची ओळख कशी झाली? ग्रुपमध्ये होतो. ग्रुपमध्ये. या. त्याला अनिकेतला माहिती होतं की तुमची फ्रेंड आहे, हो. आणि तुमच्या फ्रेंडला माहिती होतं की तुमच्या दोघांचं अफेअर काय झालं तिला माहिती आहे. नहीं मैं गाली नहीं दे सकता. फैमिली देखती है वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे ऐसे गाली दूं ना. तुम्ही आणि अनिकेत अजून पण कॉन्टॅक्ट मध्ये Contact आहे? मध्ये नाही. तो मागे लागतो, पण एक बार धोखा खा चुका हूँ, दोबारा नहीं खाऊंगा. तो मी असं बोलेल की कोणत्याही मुलीचं लाईफ उद्ध्वस्त करू नका, जेणेकरून ती स्वतःला बदलेल. ठीक आहे. तुमच्या एक्ससाठी 2 शब्द? मी त्याला थँक्स म्हणेन, कारण मी त्याला सोडलं ऍक्च्युअल, कारण त्याची अवकात नव्हती की माझ्यासोबत प्रेम करण्याची. त्यामुळे थँक्स अनिकेत. खरं प्रेम एकदाच होतं का पुन्हा पुन्हा होतं? खरं प्रेम खरं असेल तर ते पुन्हा पुन्हा होत नाही. आणि मला असं वाटतं की प्रेम जर एकदा जर फसलं तर आय थिंक दुसऱ्यांदा अगेन झाला तर ते खरं असेल तर लाईफ चेंज होते बाई. सिंगल लाईफ चांगली का रिलेशनशिप? आय थिंक सिंगल लाईफ इज बेटर. ओके, आता तुम्ही सिंगल आहात, तर सिंगल असण्याचा असा कोणता फायदा आहे की जे रिलेशनशिप मध्ये नाही आहे? रिलेशन मध्ये राहाल तर बंधन येतील, आणि सिंगल मध्ये राहाल तर बंधन द्यावे लागतील. परफेक्ट बॉयफ्रेंड फक्त रिअल लाईफ मध्ये आहे का रिअल लाईफ मध्ये पण असतो? परफेक्ट बॉयफ्रेंड हा पृथ्वी तलावरच नाहीये. असं नका बोलू, कोणी कोणी असतं. असेल तर ती मुलगी नशिबवान असेल, आणि नसेल तर तिच्यासारखी चुतिया कोण नसेल. तुम्ही रॅन्डमली कुणावरती तुम्हाला क्रश आलाय की चालताना तुम्हाला आवडलं कोणी, असं ना की फर्स्ट लव्ह, तसं कधी झालंय का तुम्हाला? एक आर्मी मॅन आहे, त्याचा मी क्रश करते. ओके, आता पण करतो. हा, करते. आणि छान आहे, आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. कधी त्यांना असं सांगितलं का तुम्ही की तुम्ही त्यांना लाईक करता? नाही. ओके, जर असं कधी तुम्हाला चान्स भेटला की त्यांना तुम्ही प्रपोज करता किंवा त्यांनी तुम्हाला प्रपोज केलं, तर तुमचा आन्सर काय असेल? जर मी त्याला प्रपोज करायचं असेल तर मी त्याला इतकं सांगेल की विचार कर माझ्या बाबतीत. मी बाकी काही नाही सांगू शकत माझ्याबद्दल आता. आणि जर त्याने मला प्रपोज केलं तर आय थिंक तो करणार नाही. मला असं माहिती. का वाटतं तुम्हाला? ही इज मॅरिड. कधी बेस्ट फ्रेंड वर क्रश आलाय का? नाही, कारण माझा बेस्ट फ्रेंड कोकणातला आहे. मी नाव घेईल त्याचं, प्रथम आहे. बाई लव यू. कारण खूप भारी आहे. क्रश वगैरे नाही मला त्याच्यावर, पण खूप भारी आहे तो, खूप भारी. ठीक आहे. जर तुमच्या एक्सचा जर तुमच्या लाईफ मध्ये येण्याचा परत कॉल आला किंवा मेसेज केला तर तुमचं? तुझ्या अवकात नाही आता पुन्हा लाईफ मध्ये येण्याची. आपकी औकात बता रहा हूँ सर, बुरा नहीं मानना सर. थँक्यू.